मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली दौरा केला। तिथे त्यांनी आपल्या खासदारांसोबत चर्चा तर केलीच, शिवाय पंतप्रधान मोदी यांच्यासोबतही त्यांची चांगली पाऊण तास चर्चा झाली। मोदींसोबत चर्चेसाठी इतका वेळ त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ मंडळींनाही मिळत नसताना शिंदेंसोबत त्यांची झालेली त्यांची दीर्घ चर्चा राजधानीत अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे। या चर्चेत नेमके काय झाले हे बाहेर आलेले नसले तरी शिंदे सेनेला केंद्रात वाढीव मंत्रिपदे हवे असतील तर त्यांनी लोकसभेतील आपली खासदार संख्या वाढवावी असे पंतप्रधानांनी त्यांना सांगितल्याची चर्चा आहे। खासदार संख्या वाढवायची याचा सरळ अर्थ सध्या उबाठा गटात असलेल्या खासदारांना आपल्याकडे खेचायचे। उबाठा गटाचे 4 खासदार सध्याच शिंदेकडे यायला तयार असल्याचे कळते, परंतु पक्षांतर्गत बंदीच्या बडग्यातून वाचण्यासाठी किमान 6 खासदारांची गरज आहे। तो आकडा गाठण्यासाठी शिंदेंनी आपले जाळे टाकल्याची बातमी आहे। याच पृष्ठभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची मातोश्रीवर तातडीने बैठक बोलावली। तत्पूर्वी दिल्लीत त्या खासदारांची संजय राऊत यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती आणि त्या बैठकीत अनेक खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदारांना पुरेसा वेळ देत नाहीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाकडून अपेक्षित असलेले पाठबळ किंवा मदत मिळाली नाही अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली। उद्धव ठाकरेंच्या प्रकृती किंवा इतर कारणांमुळे काही मर्यादा असतील तर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र का फिरत नाहीत असा सवालही खासदारांनी विचारल्याची चर्चा आहे। दिल्लीत या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आले। उद्धव ठाकरेंनी या खासदारांची समजूत काढली असली तरी भविष्यात खासदारांची ही खतखत वेगळ्या रूपाने बाहेर पडल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।